ठीक आहे. इकडे फाईल दिसतंय, फाईलवर क्लिक केलं, एक मी नवीन प्रोजेक्ट घेतला परत, जावा प्रोजेक्ट. लक्ष दे पाहिजे. हो सर. ठीक आहे, एक प्रोजेक्ट घेतो मी. प्रोजेक्टला काय नाव द्यायचं? अच्छा, डेमो प्रोजेक्ट करू. ठीक आहे, आय थिंक असं झालं. डेमो प्रोजेक्ट 1. ठीक आहे, फिनिश करतो फक्त. झाला इथं डेमो प्रोजेक्ट 1 कुठे क्रिएट झालाय? हा, इथे झालाय. झाला, ओपन केला मी. ओपन केला ह्या ब्रॅकेट ह्याच्यावरती क्लिक कर, वरती. त्याच्यानंतर एसआरसी मध्ये काय घेणार मी? एक पॅकेज घेणार, न्यू पॅकेज. कोणते कन्सेप्ट आपण कोणतं शिकतो आता? कोर जावा. ठीक आहे, कोर जावाचं पॅकेज घेतो. फिनिश. ठीक आहे, आता कोर जावा मध्ये काय करतो मी? 3 क्लासेस घेऊन ठेवतो. ठीक आहे, मी करतो क्लास 1. काहीच केलेलं नाही मी, लक्ष द्या फक्त. 3 क्लास क्रिएट करून घेतो फक्त. क्लास 1, क्लास 2, 3. ठीक आहे, आपले ते 3 क्लास आहेत ना, दिसत आहेत? एक 1, एक 2 आणि एक 3 आहेत का? दिसत आहेत सगळ्यांना 3 क्लास? कशात येतात? येस. कोर जावा नावाच्या पॅकेज मध्ये. ठीक आहे, आता मला काय करायचंय? ह्या 1, 2, 3 मध्ये काय करणार आहे मी? एकामध्ये काय करणार आहे मी? एकामध्ये सगळे अरिथमेटिक ऑपरेशन्स आहेत. ठीक आहे, समजा की बाबा क्लास 1 आहे. क्लासमध्ये मध्ये मी मेथड्स क्रिएट करतो, समजा. कारण त्या void void नाही करणार, आपल्याला रिटर्न करायचं आता. तर आपण काय वापरणार? इंटिजर. ठीक आहे, इंटिजर. समजा 1 मध्ये सगळे ऍडिशन्स येतात. ठीक आहे, इंट ए इज इक्वल, सॉरी, कॉमा, इंट बी. आणि रिटर्न काय करावं लागेल आपल्याला? त्याच्या ऍडिशन ना. सेम किती मेथड करायचे आपल्याला? इथं सगळे अरिथमेटिक ऑपरेशन करायचे. किती मेथड्स क्रिएट करावं लागतील, साक्षी? सबट्रॅक्शन इथे कोणता येईल? मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, इथे कोणता? डिव्हिजन. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये सिंपल मी काय करतो? क्लासला रिनेम करतो, कॅल्क्युलेशन करतो, अरिथमेटिक ऑपरेशन म्हणून क्लासला डायरेक्ट नाव देतो. रिनेम करतोय फक्त, अरिथमेटिक ऑपरेशन. ठीक आहे, ते क्लासचं पब्लिक क्लासचं नाव सेम पाहिजे. ठीक आहे, सेकंड क्लास घेतो. ह्याच्यामध्ये काय पाहिजे मला? ह्याच्यामध्ये सगळे लॉजिकल ऑपरेटर्स. लॉजिकल ऑपरेटर्स माहिती कुणाला? काय लॉजिकल ऑपरेटर्स माहिती आहे? आता मला काय करायचे? लॉजिकल ऑपरेटर्सचं आउटपुट काय येतं मला माहिती आहे का कुणाला? बुलियन मध्ये येतं ना, बरोबर का? येस सर. रिस्पॉन्स का देत नाहीत तुम्ही? बुलियन. त्याच्यानंतर काय करायचंय? चेक इक्वल. ठीक आहे, इक्वल आहेत का ते चेक करायचे त्या मेथडने. ठीक आहे, तर ते काय रिटर्न सांगतंय? रिटर्न स्टेटमेंट, रिटर्न फॉल्स वगैरे.
आता काय करायला लागेल इथं? इंट इंट येईल का काय येईल इथं? इंट ए इंट बी. ठीक आहे. आता चेक काय करायचंय? ए इक्वल टू बी. काय आन्सर रिटर्न होईल इथं? बुलियन रिटर्न होईल ना? हो. आता आणखी एक लेस दॅन. ठीक आहे. ए लेस दॅन इक्वल टू बी आहे का? ठीक आहे. त्याच्यात काय रिटर्न होईल ज्यावेळेस तुम्ही आकडे म्हणजे नंबर्स पास करताल त्यावेळेस कळेल. बरोबर ना? थर्ड अजून एक करतो. आता ग्रेटर दॅन, आता झालं लेस दॅन. ठीक आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेटर वापरलंय का सगळ्यांनी? सर लेस त्यांचा सिम्बॉल बरोबर आहे. सॉरी, इथं ग्रेटर दॅन असेल. इथं लेस दॅन असेल. ठीक आहे. त्याचा आन्सर काय रिटर्न होईल? बुलियन मध्ये रिटर्न होईल का इंटिजर मध्ये होईल? लॉजिकल ऑपरेटर्स, सॉरी रिलेशनल ऑपरेटर्सचं आउटपुट काय येतं? ट्रू फॉल्स. मग त्याला बुलियन मध्येच ठेवावं लागेल ना, रिलेशनल ऑपरेटर. ठीक आहे. 2 क्लास झाले आपले. एक कोणते? ह्याच्यामध्ये मेन मेथड कुठंच नाही, दिसती का? आहे का नाही? नाही. लक्षात ठेवाय. ग्रेटर दॅन झालं. आता काय असेल? आता अजून काय असेल? लेस दॅन इक्वल टू. बरोबर ना? ठीक आहे. एवढं नाही आपण डीप जायचं. ठीक आहे, आपण नंतर यूज करून बघू. आता ते या 3 कळल्या. एक इक्वल, बरोबर. त्याच्यानंतर अजून कोणती? लेस दॅन आणि एक ग्रेटर दॅन. जी पॉसिबल होईल ती काय होणार? त्याचा आन्सर येणार. ठीक आहे. थर्ड लॉजिकल. आता हे तर झाले रिलेशनल झाले. आता कोणते? लॉजिकल. लॉजिकल ऑपरेटर सांगा मला कोणते कोणते येतात. शिकलो होतो ना? लॉजिकल ऑपरेटर्स माहिती का? दाखवा लागतील का? अँड ऑर नॉट. अँड ऑर आणि नॉट. मग मला इथं मेथड लिहायची आता परत. मग मला सांगा लॉजिकल ऑपरेटर्सचं आउटपुट काय येतं? ट्रू ऑर फॉल्स येतं? काय येतं? फॉल्सच येतं. ट्रू का म्हणजे बुलियन मध्येच येईल ना? हो सर. हो. समजतंय का? दाखवतो मी.
बीट वाईज ऑपरेटर राहिले असतील ना रे आपल्या अजून? हो सर. बघा, अरिथमेटिक ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर, युनरी ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स, बिटवाईज आणि टर्नरी. बरोबर. आपल्याला कोणते कोणते वापरले आपण? अरिथमेटिक वापरले, रिलेशनल वापरले. बरोबर. आता युनरी आणि लॉजिकल. तर लॉजिकल कोणते कोणते असतात? अँड, फॉर आणि हे काय असतं? साक्षी सांगितलं होतं ना आता तू? Not. हा, ठीक आहे. आता मी तुम्हाला ह्याचा आन्सर ही सांगतो कोड केलेला. युनरी ऑपरेटर्स आहे त्याच्यात. लॉजिकल ऑपरेटर्स बघा. लॉजिकल ऑपरेटर्सचं जे आउटपुट येते, अँड केलं, आन्सर काय येणार आहे? दिसते का हे वाचा. ठीक आहे, वाचा हे खालचं वाचा. इंट आन्सर इज इक्वल टू एक्स अँड वाय. याला जावामध्ये एरर आहे, कारण का जावामध्ये लॉजिकल ऑपरेटर हे फक्त ट्रू आणि फॉल्स या व्हॅल्यूवरती चालतं, पण सी मध्ये अदर दॅन 0 इंटिजर सगळ्या व्हॅल्यूसाठी ट्रू असतात. जर 0 आला तर फॉल्स असतं, आणि त्यामुळं हे स्टेटमेंट मला सी मध्ये एरर देत नाही, आणि सी मध्ये हे स्टेटमेंट चालतं. जर तुम्ही हीच लँग्वेज, हीच स्टेटमेंट इंट आन्सर इज इक्वल टू एक्स अँड वाय हे वापरलं कुठं? सी लँग्वेज मध्ये, तर ते चालतं. ठीक आहे. तर का चालतं? त्याच्या मागचं रिझन, इंटिजर आन्सर म्हणजे आपण ते व्हेरिएबल मध्ये टाकलंय ना त्याचा आन्सर, तर आपण मग इंटिजर मध्ये आन्सर टाकलं, दिसते का? पण ते बाय डिफॉल्ट जावामध्ये काय, ते जावामध्ये कशात असतं? बुलियन मध्ये असतं. कळतंय का? कळतंय का तुम्हाला? हो सर. दाखवतो परत तरी पण. आता अँड कधी वापरायचं, ऑर कधी वापरायचं माहिती का? जसं आपण मगाशी मेथड घेतली होती, सेम मेथड घेतो. आता आपलं आउटपुट कशात येणार आहे? आउटपुट कशात येणार आहे? इंटिजर का ह्याच्यामध्ये येणार आहे? बुलियन मध्ये येणार आहे? आत्ताच शिकलो आपण बुलियन. बुलियन. मग मला हे काय घ्यायला लागेल? बुलियनच घ्यावं लागेल ना. हो. बुलियन. समजा आता मेथडचं नाव काय द्यायचं आपल्याला? हा, कोणतं होतं ना? अँड ऑपरेटर. ठीक आहे, समजण्यासाठी नाव देतोय मी. कुणाचा माईक चालू आहे? त्याला काय राहिला? रिटर्न स्टेटमेंट. बाय डिफॉल्ट फॉल्स रिटर्न करतो ते. आता काय करायचंय आपल्याला? त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल पास करायचे, सेम जसं ॲज इट इज ए कॉमा इंट बी. हे काय पण पास करू शकता तुम्ही. आता काय करायचंय मला? एक अजून एक व्हेरिएबल घेतो मी. कोणता? बुलियन आन्सर. ठीक आहे, इज इक्वल टू इंट ए, सॉरी ए इज ग्रेटर दॅन, एकतर ए इज ग्रेटर दॅन बी असं. ठीक आहे, अँड बी इज ग्रेटर दॅन ए. ठीक आहे. ह्या स्टेटमेंट वरून काय झालं माहिती का? प्रूफ. अँड तुम्हाला एक गोष्ट माहिती का? अँड कधी वापरतात आणि ऑर कधी वापरतात? तुम्ही घरात तर एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल, समजा तुम्हाला फोन पाहिजे आणि लॅपटॉप पण पाहिजे, बरोबर आहे? तर तुम्ही काय म्हणणार? मला हे पाहिजे आणि ते पण पाहिजे, बरोबर ना? बरोबर का? येस सर. हा. पण हो. तुम्हाला जर असं पाहिजे, समजा तुम्हाला घरच्यांनी विचारलं की बाबा नाही, तुम्हाला आम्ही लॅपटॉप किंवा फोन एकच घेऊ शकतो, बरोबर? तर तिथे काय आला? किंवा. तुम्हाला एक तर लॅपटॉप सांग किंवा मोबाईल सांग, बरोबर आहे? तर अँड म्हणजे हो. काय? की मला त्या दोन्ही गोष्टी पण पाहिजेत, आणि ऑर म्हणजे काय? त्या दोन्ही मधलं एक पाहिजे. आता ह्याच्यामधलं समजा मी ए पास केलं इथं, समजा बरं का, फक्त मी तुम्हाला समजा सांगतो, इंट
ए इज इक्वल टू 10 केला आणि इंट बी इज इक्वल टू 20 केला, तर ह्यातली कोणती कंडिशन सॅटिस्फाईड होईल? ए इज ग्रेटर दॅन बी का बी इज ग्रेटर दॅन ए? बी इज ग्रेटर दॅन. हा, पण आपल्याला काय पाहिजे का, आपली कंडिशन काय आहे की जर कंडिशन अशी पाहिजे की बाबा दोन्ही पण झाल्याच पाहिजे, म्हणजे ए पण बी पेक्षा मोठं पाहिजे आणि बी पण ए पेक्षा मोठं पाहिजे, अशी कंडिशन पाहिजे. ठीक आहे, किंवा ए इज ग्रेटर दॅन ए पाहिजे किंवा असं ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी पाहिजे. आता जर दोन्हीच्या व्हॅल्यू सेम केल्या मी, ठीक आहे, हे काढतो टेम्पररी कारण एरर देत आहे. आता जर दोन्हीच्या व्हॅल्यू सेम असतील तर ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड होतात का? नाही. नाही होते का? ए इज ग्रेटर दॅन बी आहे ना. हा, त्याच्यामुळे काय होणार, एक कंडिशन परत फॉल्स होते, बरोबर ना? हो. आणि जर दोन्हीकडे असं केलं तर आता होते ना. किंवा एक असं पण करू शकतो ना आपण, ग्रेटर दॅनच्या ऐवजी मी काय करतो, इक्वल इक्वल टू करतो. आता होतील का दोन्ही कंडिशन फॉल्स ट्रू? नीट चेक कर, नीट बघा. ही पण हो. ही ए इक्वल इक्वल टू बी म्हणजे ए बी एवढा आहे का? हो आहे ना. आहे. आणि ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे ग्रेटर किंवा इक्वल आहे का? इक्वल. हा, मग आहे, मग दोन्ही कंडिशन ट्रू हो. होतात का? ट्रू. मग ज्यावेळेस अँड ऑपरेटर हो, ट्रू. वापरताय त्यावेळेस जर दोन्ही एक बाजू जरी फॉल्स असेल तर काय येणार आन्सर? फॉल्स येणार. दुसरी बाजू जरी फॉल्स असेल तरी आन्सर फॉल्स येणार. दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येणार. पण ज्यावेळेस दोन्ही ट्रू असतील त्याच वेळेस फक्त आन्सर काय येणार? ट्रू येणार आहे. कळतंय का? ट्रू आहे ना. आता इथे आन्सर करतो मी फक्त. आता हे आपल्याला ह्याच्यात घ्यावं लागलं, म्हणजे आपण असं न करता डायरेक्टली असं जरी लिहिलं असतं ना, तरी काय विषय नाही. दिसतंय का? हो सर. इथं काय करावं लागलं असतं आपल्याला, इथं इंट ए कॉमा इंट बी. कळलं? तसंच सेम Yes. घेतो. हा, सेम घेतो. लॉजिकल अँड ऑपरेटर आहे. तसं आता काय येणार? लॉजिकल और. ऑर ऑपरेटर. इथे काय येणार आहे फक्त? सिम्पल ही किंवा ही. इथे बघा, आता इथे काय आहे, ही किंवा ही, ह्या दोन्हीपैकी एक जरी कंडिशन ट्रू झाली ना तर त्याचा आन्सर काय येणार? ट्रू येणार. ट्रू. कळलं का? दोन्ही कंडिशन ट्रू असतील तरी आन्सर काय येणार? ट्रू येणार. आणि त्यातली एक जरी कंडिशन ट्रू असेल तरी आन्सर ट्रू येणार. दोन्ही फॉल्स असतील तर काय येणार? फॉल्स येणार फक्त. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये समजा मी जर व्हॅल्यू पास केली ती आपली 10 10 पास केली, 10 पास केल्याच्या नंतर काय येईल? किंवा ए ची व्हॅल्यू मोठी दिली कारण बी ची व्हॅल्यू काय झालं? कमी दिली. कोणती कंडिशन? ही तर फॉल्स होणार बरोबर ऑब्व्हियसली, पण ही ट्रू होणार, बरोबर ना? ए ची व्हॅल्यू एक जर जरी मोठी ट्रू असेल, ए ची व्हॅल्यू जर मोठी असेल तर ती ऑब्व्हियसली बी पेक्षा मोठीच असेल. मग ही कंडिशन काय आली? फॉल्स झाली. पण आपलं काय आहे? ऑर आहे. ह्या दोन्हींपैकी काय एक कंडिशन ट्रू झाली तर आन्सर ट्रू येणार आहे, बरोबर? मग त्याच्यामुळे काय होणार? आन्सर ट्रू येणार. आता काय करू आपण? 3 क्लास बनवलेत ना, त्याला पण नाव देतो मी. सॉरी, रिनेम करायचं. लॉजिकल ऑपरेटर्स. ठीक आहे, लॉजिकल ऑपरेटर्स नावाचा क्लास.
आता ह्याच्यामध्ये कुठं मेन मेथड लिहिली का मी? नाही नाही लिहिली ना? नाही लिहिलं. नाही लिहिली. आता मी काय करतो, आणखी एक क्लास घेतो सेपरेट, फक्त मेन मेथड साठी. आपण ह्याच्यातल्या कोणत्या ह्याच्यामध्ये पण वापरू शकतो, तरी पण सांगतो. जसं तेजसने केलं तसंच मी एक डिफॉल्ट क्लास घेतो, ठीक आहे. डिफॉल्ट मेन क्लास, ठीक आहे, आपल्याला कळण्यासाठी. त्यात पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन पण घेतो डायरेक्टली, बघा झालं. ह्याच्यामध्ये मेन मेथड आहे. आता आपल्याकडे 3 क्लासेस आहेत, बरोबर ना? आता मला अरिथमॅटिक ऑपरेशन करायचे, रिलेशनल ऑपरेटर करायचे, लॉजिकल ऑपरेशन पण करायचे. कुठं? ह्याच्यामधून 3 क्लास बनवलेत आपण. 3 क्लास मी काढून टाकतो, दिसतंय का? म्हणजे बाबा मला ह्याच्यातलं काहीच माहित नाही हे क्लासमध्ये. पण आता मला या तिन्ही क्लास मधल्या मेथड्स यूज करायचे. अरिथमेटिक ऑपरेटर्स मध्ये ऍडिशन वापरायचंय, लॉजिकल मधलं लॉजिकल वापरायचे, रिलेशनल मधलं रिलेशनल वापरायचे, ठीक आहे. जसं मी सांगितलं होतं की कोणत्याही क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करायचं असेल तर काय करावं लागतं? ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागतं. बरोबर आहे. मग मला आता अरिथमेटिकच्या ऍडिशन नावाची आपल्याला मेथड कॉल करायची. मला एक 2 व्हेरिएबल पाठवायचे आहेत माझ्याकडून. त्यांना आपल्याला काय करायचे? त्यांचं कॅल्क्युलेशन पाहिजे. मग काय करायला लागेल? कोणत्या क्लास? अरिथमेटिक साठी. मग मला अरिथमेटिक क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागेल ना? अरिथमेटिक कॉपी करू डायरेक्ट त्यांचं, फक्त कॉपी करतो, स्पेलिंग मिस्टेक म्हणून नको. ठीक आहे, कॉपी केलंय मी फक्त. ठीक आहे. ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू ऑब्जेक्ट. झाला ऑब्जेक्ट क्रिएट. त्यातल्या सगळ्या गोष्टीला जागा भेटली असेल ना आता, तिन्ही मेथड्सला पण. आता त्याच्यानंतर मला कोणती मेथड कॉल करायची? ऍडिशनची करायची. ऑब्जेक्ट डॉट. आले का सगळ्या मेथड? बघायचे. ऍडिशन, डिव्हिजन आली का? मल्टिप्लिकेशन दिसतंय? हो सर. मला ऍडिशनची मेथड कॉल करायची. मी ऍडिशनला काय करतो? आता ऍडिशनला पण मी समजा इथं ए आणि इथं बी करतो फक्त. आता तुम्हाला प्रश्न वाटला असेल की बाबा आपल्याला काय करायचंय की एकच व्हॅल्यूला सगळ्यांचंही करायचं. ए इज इक्वल टू काय करतो मी? व्हॅल्यू देतो डायरेक्ट बाय डिफॉल्ट 10 आणि काय करतो किंवा 100 देतो आणि काय करतो इट बी इज इक्वल टू प्रत्येक वेळेस व्हॅल्यू टाकायचं, टेन्शन नाही ठेवत. 50 होतं, ठीक ठीक आहे. सेमीकॉलन सर. अजून त्याच्यानंतर अजून काय करतो? कोणत्या गोष्टीला आहे करायचं? कॉल करायचे. ऍडिशन, ऑब्जेक्ट डॉट, डिव्हिजन करायचं, सबट्रॅक्शन झालं. व्हॅल्यू इथं पास केली आहे मी ह्याची, दिसतंय ना? ही व्हॅल्यू इथं, ह्याची व्हॅल्यू इथं जाते, इथून तिकडे जाते, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर मला आता काय करायचे? अरिथमॅटिक ऑपरेशन केले, ऍडिशन. ह्या 2 व्हॅल्यू साठी मला अरिथमॅटिक ऑपरेशन वापरायचे, ठीक आहे. मग मी आता कॉल केला, इथून कॉल करता येईल का मला? मेन मेथड जिथून आहे तिथून कॉल करायचं असतं, कळलं का? तसंच मी इथं गेलो आणि इथून कॉल करतोय तर येते का बघा मला करता? याच्यात मेन मेथड नाहीये. आलं का इथं? काय येते का कॉल करायला? नाही. फक्त मेन मेथड मधून कॉल होतात, लक्षात ठेवा. आलं? जावा प्लीज. आता काय झालं? तिकडून रिटर्न झाला, आपण इकडे काय केलंय? फक्त कॉल केलाय. घेतलंय का इकडं? झेलणार कोण आहे का? बघा, त्याला आता घेणार कोणतरी पाठवलं आपण. तिकडून एखाद्याने फेकलं, इकडून कॅच करणार कोणतरी पाहिजे ना? आलं का आन्सर? हो. बरोबर का? ऍडिशन. त्याच्यानंतर सबट्रॅक्शन पण पाहिजे मला. सबट्रॅक्शन पण त्यांनी केली रिटर्न, पण आपण त्याला कशात टाकली? तर अजून घेतलीच नाही तिकडून. त्यामध्ये फक्त मी ब्रॅकेटच्या आतमध्ये टाकतो.
ठीक आहे. आता होईल का सबट्रॅक्शन प्रिंट? आता मला चेक करायचं की ह्याचं रिलेशन काय. रिलेशन म्हणजे रिलेशन मध्ये काय केलं आपण, रिलेशन मध्ये काय केलं, ग्रेटर दॅन एक इक्वल आहे का, म्हणजे इक्वल आहे का ते ए बी पेक्षा मोठा आहे किंवा बी म्हणजे ए पेक्षा मोठा आहे. आता हे आपल्याला दिसतंय इथं की बाबा ए बी पेक्षा मोठा आहे, बरोबर. पण ते आपल्याला कळलं पाहिजे ना की बाबा कोण कशासाठी मोठा आहे. मग आपण कंडिशन पाठवतो प्रत्येक वेळेस. मग मी समजा चेक करतो. मग आता मला त्या रिलेशनल ऑपरेटर सर काय झालं, आउट काय झालं, दोन्ही 150 झालं, सबट्रॅक्शन नाही झालं. सर स्पेलिंग चुकलं वाटतं, सबट्रॅक्शन स्पेलिंग नाही तर ऍडिशन 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 कळलं काय झालं. झालं का? हो झालं. ठीक आहे. आता काय करायचं, रिलेशन चेक करायची. रिलेशन चेक करायची की बाबा ते ए आणि बी इक्वल आहे का. आता सध्या आपल्याला दिसतंय म्हणून कळतंय आपल्याला, पण नाही माहिती एखादी संख्या, तर मग कसं बघायचं. तर मग ए ग्रेटर दॅन बी इक्वल आहे का, बी इज लेस म्हणजे ए इज ग्रेटर ए लेस दॅन बी आहे का, ए इज ग्रेटर दॅन बी आहे का, ए इक्वल टू बी आहे, म्हणजे दोन्हीची व्हॅल्यू सेम आहे. तर ते चेक करायचे. तर मग आता ते चेक करायसाठी मला रिलेशनल क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल ना. हो सर. मग मी कोणता ऑब्जेक्ट क्रिएट करतो, क्लास ऑपरेटरचा पुढे येते ऑब्जेक्ट 2 न्यू. ठीक आहे. आता ह्याने काय होणार, सगळ्यात ऑब्जेक्ट 2 ने सगळ्या मेथड्स कॉल होणार. कोणत्यातल्या, तर दुसऱ्याच्या. झालं चेक इक्वल टू, हे चेक कर बाबा असं आहे का. नसल आता ह्याला बी कशात तरी टाकावं लागेल ना, बरोबर ना. तिकडून पाठवणार इकडे कोणतरी झेलणार पाहिजे ना. कन्फ्युज नाही होते ना. बघा इथं मेथड चेक इक्वल्स ग्रेटर दॅन, अजून कोणती मेथड होती आपली तिथं, चेक इक्वल्स दिसते का, ग्रेटर दॅन, आणि तिसरी कोणती होती, लेस दॅन. आल्या तिन्ही मेथड. लक्ष कळतंय का, पायल कळतंय ना रे, पायल. आवाज येत नाही का माझा तुम्हाला. येतोय सर. ठीक आहे. आता रिलेशन ऑपरेटर्स, आता रिलेशन कोणते ट्रू येते ते चेक करा. जे ट्रू असेल त्याचं काय होणार आहे, ट्रू येणार आहे आन्सर. कव्हरेज केलं आहे, आन्सर दिला आणून. ठीक आहे. काय केलं तर नीट बघा. रिलेशनल ऑपरेटर्सचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, दिसतंय. त्याच्यानंतर फर्स्टली तर काय केलं त्याने, जे आपलं होतं ते प्रिंट केलं. त्याच्यानंतर काय केलं, रिलेशनल ऑपरेटर्स आपलं हे केलं त्याने, बरोबर आहे. त्याच्यानंतर रिलेशनल ऑपरेटरचा ऑब्जेक्ट क्रिएट नंतर आपण कोणत्या कोणत्या मेथडला कॉल दिला, चेक इक्वल, ग्रेटर दॅन आणि लेस दॅन. आता ए इज ग्रेटर दॅन बी ही काय मेथड बरोबर आहे. आता त्यावेळेस पहिली काय होती आपली, इक्वल आहे का, इक्वल आहे का, नाही, फॉल्स आलं. सेकंड काय, ए इज ग्रेटर दॅन बी होती का, ट्रू आहे का, ए ग्रेटर दॅन बी आहे का, आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी काय होती, ए इज लेस दॅन बी आहे का, नाही, फॉल्स आलं. कळलं. आता थर्ड,
कव्हरेज करायचा. ठीक आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, फक्त ते कलरिंग करते, कव्हरेज करते म्हणजे, बाकी काही नाही करते. ठीक आहे, अजून एक क्लास बनवायचा आहे. ऑब्जेक्ट काय कॅन्सल झाला का? ठीक आहे, ठीक आहे. आता रिलेशनल झाले. आता कोणते काय वापरायचे? आता लॉजिकल. लॉजिकल वापरायला काय करावं लागेल? लॉजिकल क्लासचा ते क्लास ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. ऑब्जेक्ट 3 इज इक्वल टू न्यू. ठीक आहे, आता ऑब्जेक्ट 3 च्या सगळ्या मेथड्स कॉल करायच्या. कोणती कोणती मेथड होत्या दिसतंय का? लॉजिकल अँड ऑपरेटर्स. अजून कोणती होती? लॉजिकल अँड झाली, लॉजिकल ऑर ऑपरेटर्स. एवढ्या एकच दोनच होत्या ना? अँड आणि ऑर. अँड मध्ये काय लिहिलंय? ते दोन्ही इक्वल इक्वल टू असेल किंवा ए इज ग्रेटर दॅन इक्वल असेल. ह्याच्यातली बघा एक कंडिशन ट्रू आहे, ए इज ग्रेटर दॅन बी आहे ना. हो. पण हे लॉजिकल म्हणजे ह्याला दोन्ही पण पाहिजे. अँड म्हणजे मला हे पण पाहिजे ते पण पाहिजे. पण ह्याला काय आहे, ह्याला कोणती तरी एक पाहिजे. ठीक आहे, आता ह्याच्यात तर ही तर कंडिशन फॉल्स होणार आहे, कारण ए ग्रेट लेस दॅन बी नाहीये. पण ही कंडिशन ट्रू होणार आहे ना, ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी. हो. मग बघा आता ह्याचा आन्सर ट्रू येईल आणि ह्याचं फॉल्स येईल, कारण ह्याला दोन्ही फॉल्स. लागतात. ह्याच्यातलं एक तरी झाली तरी होऊन जाईल. ठीक आहे, करू रन. यस सर. बघा फॉल्स फॉल्स आलं, ते आधीचं फॉल्स आहे. हे लास्टचे 2 आन्सर्स बघा. पहिलं लॉजिकल ऑपरेटर फॉल्स आलं, कारण त्या दोन्ही कंडिशन त्याला काय पाहिजे होत्या? ट्रू पाहिजे होत्या, तरच ते काय करणार होतं? ट्रू ट्रू रिटर्न करणार होतं. पण लॉजिकल ऑर सारखं तसं नव्हतं. ऑरला काय असतं? हे किंवा ते. एकदा तुम्हाला फोन द्या किंवा एक तर लॅपटॉप द्या, मी दोन्हीपैकी त्याच्यामध्ये काम चालू आहे, म्हणजे ऑर आला किंवा आलं की ऑर. दोन्हीपैकी एक कंडिशन सॅटिस्फाईड असेल तरी चालेल तर ट्रू. पण दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड पाहिजे असतील तर काय येणार आहे? अँड येणार आहे. ठीक आहे, तर बघा अँडचं काय आन्सर आलं, ऑरचं आन्सर आलं ट्रू, कारण एक कंडिशन ट्रू झाली आणि दुसरं अँडचं ऑपरेशन एक कंडिशन ट्रू झाली पण दुसरी फॉल्स झाली, म्हणून आन्सर काय आलं? फॉल्स, कारण दोन्ही कंडिशन त्याला ट्रू पाहिजे होत्या. कळलं? काय केलं मी? एक क्लास घेतलाय फक्त. हे 3 क्लासमध्ये काही मी फक्त मेथड लिहून सोडून दिले क्लास. काय केलं का दुसरं? आता मला सांग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, की तुम्हाला हे पण नाही कळलेलं आहे? साक्षी, तेजस, सानिका, पायल, समजलंय का नाही? समजलं सर. समजलं सर. सर काल होमवर्क दिला त्याच्यामुळे समजलं. क्लिअर समजलं. झालं आता. सानिका तू, हो. पायल तू. पायल तुझा काय विषय? पायल आवाज येत नाही. पायल, ठीक आहे. सानिका समजलं? हो सर. ठीक आहे.
आता जसं मी केलंय तसं प्रोग्राम करायचा आता आज उद्या. कळलं का? याच्यात काय केलं मी 4 क्लासेस घेतले दिसतंय? सेम असंच प्रोजेक्ट क्रिएट करायचा. एक डेमो प्रोजेक्ट कसं केलाय मी तसं डेमो प्रोजेक्ट 1, डेमो प्रोजेक्ट 2, डेमो प्रोजेक्ट 3. डिफॉल्ट मेन क्लासचा एक क्लास ठेवायचा. असे 3 क्लास बनवायचे. तुमच्या ह्याने कोणते बी बनवा. ठीक आहे? त्या तिन्ही क्लास मधल्या तिन्ही मेथड इथे कॉल करायच्या ऑब्जेक्ट क्रिएट करून. कळलं? समजलं का होमवर्क? सगळ्यांना कळला का परत एक्सप्लेन करू? कळाला सर. कळालं ना? ठीक आहे. साक्षी, तेजस, मला उद्या कम्प्लीट पाहिजे सगळ्यांचं होमवर्क. जे अबसेंट होते त्यांचं हो पण सर. पाहिजे, जे नाही आहेत त्यांचं पण. ठीक आहे? हो सर. चालेल चालेल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही ना? हे कळलंय? आता हो सर. पायल तुला एक कळतंय का? मी फक्त मेन मेथड बघ कुठं लिहिली, इथे लिहिली आहे. हा सर, ते कळालं. आणि मी दोन्ही ठिकाणी पब्लिक यूज केलं होतं. ते पण एका ठिकाणी आपण पब्लिक यूज करायचं आणि एका ठिकाणी ओनली क्लास यूज करायचं. ते पण ओनली कळालं. क्लास यूज केलास तर तिचा डिफॉल्ट मॉडिफायर जातो. आणि जर तू पब्लिक ऍक्सेस मॉडिफायर केला तर तू पब्लिक लिहून जातो. ठीक आहे? आणि हा ज्या सर. ज्या क्लासच्या पुढे तू पब्लिक लिहिशील आणि त्या क्लासचं नाव आणि तुझ्या फाईलचं नाव सेम पाहिजे. प्लस त्या क्लासमध्ये तुझी मेन मेथड पाहिजे. कळलं? हो सर. हे रूल्स येतात. आता मी दुसरे क्लास क्रिएट केले का? ह्याच्यामध्ये मी फक्त मेथड लिहिलं. दिसतंय का? ही मेथड आणि ही एक मेथड आहे. ठीक आहे? हो सर. मेथड लिहिली. ह्याच्यामध्ये मेन मेथड लिहिली का? मग मी डायरेक्टली ह्या मेथडला कॉल नाही देऊ शकत. दिसतंय का? इथं बघ येते का रन ॲज जावा ऍप्लिकेशन येते का? नाही. नाही येते. ह्याच्यामध्ये मेन मेथड नाही लिहिली. बट इव्हन मी काय म्हणतो ह्याच्यामध्ये डबल तू काय केलं तर ह्याच्यामध्ये डबल पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन लिहिली. बरोबर? हो. त्याच्यामुळे एरर येत होतो. एकच मेथड असती, त्या एकच मेथड मध्ये सगळं होतं. स्टार्टिंग बघ इथूनच होतीये. हीच आधी ह्यालाच आधी कॉल गेला, नंतर ह्याला गेला, नंतर ह्याला गेला. बरोबर ना? हो सर. मग ह्याला गेला, मग ह्याला गेला. त्याच्यानंतर मग ह्याला गेल्याच्या नंतर कुठे गेला? रिलेशनल अरिथमेटिक ऑपरेटरच्या आत गेला. ह्याला कॉल कोणत्या मेथडला दिला आपल्या? पहिल्यांदा ह्या मेथडला कॉल दिला, नंतर आपण ह्याला दिला, नंतर ह्याला दिला. ह्याला ह्याला दिलाच नाही. ह्याचं काय संबंध आला का? आन्सर आलं का ह्याचं काय? ह्याला कॉलच दिला नाही. नाही आपण. बरोबर? दिसतंय का? इथे दोन ह्याला दिलंय. त्याच्यानंतर जेवढ्यांना बोलवलंय त्यांना तेच आले. दिसतंय का? हो. कळलं? होमवर्क कळला? असे एकच प्रोजेक्ट क्रिएट करा. असा 3 प्रोजेक्ट क्रिएट करा. डेमो प्रोजेक्ट 1, डेमो प्रोजेक्ट 2, डेमो प्रोजेक्ट 3. आणि त्या डेमो प्रोजेक्ट मध्ये असे 3 क्लासेस म्हणजे 4 क्लासेस झाले पाहिजे. एक पॅकेज, त्याच्यामध्ये असे 4 क्लासेस. 3 क्लासेस मध्ये मेथड्स आणि त्या चौथ्या एका मेन मध्ये सगळ्या मेथड्स इकडे कॉल करायच्या. विथ ऑब्जेक्ट क्रिएट करून कॉल करायचा. आणि स्टॅटिकचा विषय यूज नका करू. स्टॅटिक वापरू नका कुठे. मी सांगतो नंतर स्टॅटिक कुठे वापरायचं. ठीक आहे? येस सर. कळलं? दिस इज द होमवर्क फॉर टुडे टुमॉरो. ठीक आहे? मला उद्या कम्प्लीट पाहिजे नाही. इथून मागचं राहिलं असेल ते पण कम्प्लीट करायचं. आणि पाहिलं तुझा स्पेशल तुझा तर उद्या तर होमवर्क. मी पहिल्यांदा नाही का हे वाला तुम्हाला कंप्लीट करून दाखवते. मग ह्याच्यामध्ये जे एरर्स येतील ते सॉल्व्ह करते. मग नंतर नेक्स्ट प्रोसेस करते. नेक्स्ट करते. चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही. काही पण छोटे हा. पण प्रॉब्लेम होते मला पाठवा फोटो, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कुठं प्रॉब्लेम आहे. ठीक आहे? पण केल्याशिवाय हा, सोडू ठीक नका. आहे. इथं चुकला तर हा. पुढे चुकणार आहे. पुढे काहीच येणार नाही. इथून त्याच्यामुळे इथून बेसिक करा. मला रिपीट करतोय दरवेळेस. त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाता येत नाही. कळतंय का? हे बेसिक रिपीट करायला लागते म्हणून आपल्याला ऍडव्हान्स कडे जाता येत नाही पटकन. आपला टाइम वेस्ट होतोय. त्याच्यामुळं जेवढं तुम्हाला नीट हे करता येईल तेवढं पटपट पटपट समजून घ्या. बेसिक काय येत नाही तरी सांगा, मी रिपीट करतो. ठीक आहे? समजलं? हो सर. ठीक हा. आहे. लेट झालं तर चालेल तुम्ही.